आपण पाहता 8च्या अपडेट्स आणि नागपूरमधून एक बातमी येते। नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमध्ये सकाळी मोठा स्फोट झालाय। तालुक्यातील राऊळगाव जवळच्या एसबीएल कंपनीत हा स्फोट झालाय। हा बारूद आणि त्यापासून डेटोनेटर तसंच इतर स्फोटकं तयार करणारा कारखाना आहे। सुमारे 15 जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले। स्फोटानंतर मोठी आग देखील लागली होती। सध्या बचाव कार्य सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमधली ही घटना आहे। एका डेटोनेटर बनवणाऱ्या कारखान्यामध्ये एक स्फोट झाला आणि त्यामुळे सुमारे 15 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती कळतेय। स्फोटानंतर या परिसरात मोठी आगही लागलेली होती। सध्या बचाव कार्य सुरू आहे। आग आटोक्यात आणण्याचं काम सुरू आहे। तर नागपूरच्या काटोलमधली ही बातमी आहे। एका कारखान्यामध्ये हा मोठा स्फोट सकाळच्या वेळ झालेला होता आणि या स्फोटामध्ये 15 कर्मचारी जखमी झालेले आहेत। एसबीएल नावाची कंपनी आहे ज्यामध्ये हा स्फोट झालेला आहे। या कंपनीमध्ये बारूद आणि त्यापासूनच डेटोनेटर तसंच इतर स्फोटकं तयार करणारा हा कारखाना असल्याचं समोर येत आहे। सुमारे 15 जखमी कर्मचाऱ्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलंय। तर यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। मात्र युद्धाचे आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स आपण घेतच राहणार आहोत, त्यामुळे पाहत राहा एबीपी माझा।